दादा नमस्कार. तर आपलं दुकानाचं नाव काय? आपल्या दुकानाचं नाव सर श्री कलागंध आर्ट. ओके. तर दादा आपल्याला मूर्ती शायनिंग आवडली. तर ही मूर्ती कुठून एक्सपोर्ट होतात? तरी आपल्या मूर्त्या सगळ्या सातारावरून एक्सपोर्ट होतात. तरी अच्छा गेले 4 वर्ष झाला आपण लोकांना चांगल्या प्रकारे सर्व्हिस देतोय. अच्छा तरी लोकांना आपल्या मूर्त्यांची शायनिंग आणि फिनिशिंग मस्त आवडते. त्याच्यामुळे गेले 4 वर्ष आपल्याला कस्टमरचा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे सपोर्ट आहे. अच्छा. तर आपल्या दुकानाचं लोकेशन काय आहे? तर आपल्या दुकानाचं लोकेशन साईबाबा मंदिर शेजारी अर्जुन प्लाझा मध्ये त्यांच्या कंपाऊंड मध्ये आपलं शेड आहे सर. तुम्ही आपल्या कस्टमरशी लाईव्ह संपर्क साधू शकता. तरी कस्टमरला तुम्ही विचारा की आपल्या मूर्त्या कशा आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला इथे किती वर्ष झाली मूर्ती बुक करताय? तरी साधारणतः मला इथं बर्लीमध्ये येऊन मला ते 5-7 वर्ष झाले. ओके. पण मी पहिले भालगावातून मूर्ती घेत होतो. अच्छा आता इथेच आमच्या बर्लीच्या आमच्या घर शेजारी अच्छा त्यांचा स्टॉल आता गेले 4 वर्ष झाले लागतोय. हा हे आपल्याच गावाकडचे पोर आहेत सातारचे. अच्छा. तर 4 वर्ष झाले त्यांचा स्टॉल आहे, तर आम्ही इथूनच घेतो मूर्ती गेले 4 वर्ष झाले. तर दादा तुम्हाला मूर्ती इथूनच न्यायला का आवडतात? कारण का? हा म्हणजे हे कसं आहे, आपल्या गावाकडची माती आहे. हा तर सातारा आमचं पण गाव सांगली आहे. अच्छा. ते कुठून मूर्ती एक्सपोर्ट करते, त्यांचा स्वतःचा कारखाना आहे. अच्छा. त्यामुळे आम्ही घेतो यांच्याकडे. तर दादा तुम्हाला मूर्तींची फिनिशिंग आणि शायनिंग आवडते का? फिनिशिंग आणि शायनिंग बद्दल तर अप्रतिमच, त्याबद्दल काय आपण बोलू शकत नाही. तर दादा तुम्ही आता मूर्ती कुठली बुक करायची बघताय? आमचा आता विचार चाललाय सध्या या बालगणेश ही मूर्ती बुकिंग करायचा विचार काढलेला आहे. अच्छा ही मूर्ती आवडलेली आहे, तरी पण बघतो घरच्यांना विचारून बघतो. सध्या मी सजेस्ट केली आहे घरच्यांसाठी. अच्छा. तर दादा तुमचं रिव्ह्यू पण आम्हाला खूप आवडलं हो आणि मला असं वाटतं तुम्ही इथे खूप वर्षापासून तुम्ही मूर्ती इथूनच बुक करताय. हो हो. पालखी निघाली चिंतामणीची, पालखी निघाली माझ्या बाप्पाची, पालखी निघाली. ढोल ताशे कडाडले नाद घुमे गगनी, चिंतामणीच्या दर्शनास ही मुंबापुरी आली. पालखी निघाली चिंतामणीची, पालखी निघाली